आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। बातमी अवकाळी पावसाच्या संदर्भातली आहे। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईत आज हलक्या सरींची शक्यता आहे, तर पुणे, सातारा, नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता आहे। अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये गारपिटीची शक्यता आहे, तर मराठवाड्यामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। तर राज्यातील पावसासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा आहे। मुंबईत आज हलक्या सरींची शक्यता असून पुणे, सातारा आणि नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता आहे। अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळमध्ये गारपिटीची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर राज्यातील अवकाळी पावसाच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे। तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून राज्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। अनेक ठिकाणी शेती पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानं बळीराजा हतबल झालाय, तर आणखीन 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह गारांचा अंदाज देखील आता हवामान विभागानं वर्तवलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भातली आपण पाहतोय। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईत आज हलक्या सरींची शक्यता आहे, तर पुणे, सातारा आणि नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता असून अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळमध्ये गारपिटीची शक्यता आहे। मराठवाड्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।